आताच माननीय नगरसेवक संतोष अण्णा शेट्टी त्याचबरोबर महेंद्रदादा गायकवाड यांनी भिवंडीतील महापालिकाचं कामकाज कशा पद्धतीने चालू आहे ते आपल्या सगळ्यांसमोर मांडलेलं आहे। इथे हा जो रोड कॉलेजच्या गेटपासून तर धामणकर नाक्यापर्यंत मंजूर असूनही अर्धवट राहिलेला होता। कॉलेजमध्ये जवळपास 11,000 विद्यार्थी आहेत। पद्मश्री अण्णासाहेब जाधव विद्यालयामध्ये 3,000 विद्यार्थी आहेत। पोद्दारमध्ये सुमारे 1,000 आणि विद्याश्रम मराठी शाळा 500, 700 आणि सत्यनारायण हिंदी हायस्कूल या 5 शैक्षणिक इथे शाखा आहेत आणि इथून जवळजवळ 15,000 ते 20,000 विद्यार्थी दररोज ये जा करतात। आणि हे मोठमोठे जे रस्त्यावर पडलेले खड्डे आहेत तरी शाळेत जाणारी कॉलेजात जाणारी मुलं आहेत तर गाड्या जोरात गेल्यामुळे त्यांच्या अंगावर चिखल उडतो। त्याचबरोबर खड्डे चुकवण्यासाठी गाड्या वगैरे वाकड्या तिकड्या चालतात जेणेकरून खड्ड्यामध्ये गाडी आदळू नये आणि त्याच्यामुळे अनेकदा आमच्या मुलांना देखील दुखापती होतात। कोणाला गाडीचा धक्का लागतो, कोण घसरून पडतो, कोण खड्ड्यात पडतो, शाळेत जाण्याऐवजी परत घरी जावं लागतं। ही सगळी दुर्दशा एवढ्या टप्प्यातील रस्त्याची झालेली आहे। त्याच्यामुळे संतोष अण्णा शेट्टी यांनी निरंजन डावखरे साहेब यांना पत्र दिलं आणि त्यांनी तातडीने याबाबत आयुक्तांना वगैरे फोन करून विधान परिषदेमध्ये हा प्रश्न उपस्थित करून याबाबतची कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश सभागृहाने दिलेले आहेत। आणि या येथील स्थानिक नेते संतोष अण्णा शेट्टी आणि महेंद्रदादा गायकवाड यांनी पुढाकार घेऊन त्याचबरोबर आमचे मित्र विशाल पाटारे यांनी पुढाकार घेऊन इथे आणि सर्व रिक्षा युनियन जी आमची आहे जे आमच्या विद्यार्थ्यांची ने-आण करते यांना देखील खूप त्रास होत होता। या सगळ्यांच्या पुढाकारातून जसं अण्णांनी सांगितलं की गणपतीपर्यंत हा रस्ता होईल आणि इथे अनेक विद्यार्थी जमा झालेले आहेत की या सगळ्या नेत्यांचे आभार मानण्यासाठी, कारण त्यांना हा रोजचा त्रास आता त्यांचा कमी होणार आहे। या आनंदामुळे हे विद्यार्थी देखील आज शनिवारची शाळा सुटल्यानंतर आभार व्यक्त करायला गुलाबाची फुलं घेऊन त्यांच्यासाठी आलेली आहेत। मी या सगळ्या नेत्यांकडनं खूप मोठी अपेक्षा करतो की त्यांनी जर असंच लक्ष घातलं तर आपल्या भिवंडीतल्या एकाही रस्त्यावर एकही खड्डा दिसणार नाही। आज भिवंडी शहराचं जे नाव खराब आहे ते केवळ रस्त्यांमुळे खराब आहे। सर्वसामान्य जनतेला काय हवं असतं तर रस्ते, आरोग्य आणि लाईट, पाणी एवढ्याच गोष्टी हव्या असतात आणि त्या जर देत नसतील तर मग महापालिकेमध्ये आपण कर भरायचा कशाला असं सर्वसामान्य जनता प्रश्न विचारते।